मी आले. कसे आहेत सगळेजण? कुठे गेले चिंटू, रिंकी? अगं वहिनी कशी आहेस का? पाया पडते. अगं राहू दे, आपण दोघी सारखे आहेस बरं का. दरवेळेस तुला सांगितलं तरी हेच करते. असं द्याव, पडू दे पडू दे. चांगलं असतंय नांदाच्या पाया पडलेलं, तेवढं तरी जरा काहीतरी आकल येईल आशीर्वादानं नांदाच्या तरी. बसा. कशी आहेस आई? मी बरे आहे बाय. मला काय धाड भरली ग. लेकरं बाळ ते आणायची की ग, बरं वाटलं असतं जरा. चहा करू का शरबत ताई? नाही का, काही नको आताच. बस थोड्या वेळ, बस थोड्या वेळानं बघू. विचारल्यावर काय आण म्हणील होय मग ती? आणखी काहीतरी करून मनानं, कळत नाही का काय आणायचं ती? मी आणते शरबत करून लगेच. आई तू पण ना कधी सुधारणार नाही. कशाला वहिनीला तसं बोलते ग? अगं बघ की मग कशी म्हणी ती. काय आणू तुम्हाला? आता ती विचारायचं असतं वय. वहिनी किती चांगली आहे ती, माझ्याशी किती चांगलं मैत्रिणीसारखं राहते, तरी पण तू तिला तसं बोलते. तुला नाही कळत, तू लय चांगल्या मनाची आहेस, ती लय कपटी आहे. ह्या असल्या तुमच्या सासवांच्या वागण्यामुळंच परत भाऊजाईला नणंद नको वाटत असते बरं. गणिस ती गोड बोलून राहते तुला. मनात एक आहे होटात एक आहे. उगं दाखवी ती तसं चांगल्याचा आवा आणि ती. आई असं मनानं काही पण डोक्यात विचार घालून घेत जाऊ नको. तुला काय माहित वहिनीच्या डोक्यामध्ये काय? अगं वहिनी किती छान असते माझ्यासोबत, तरी सुद्धा तू तिला तसं बोलते. मग तिला राग नाही का येणार? अगं पायातलं पायतान पायातच बरं असते. लय डोक्यावर चढवून ठेवली की पुन्हा तांडव घालीन टकुरेवर माझ्या. आई वहिनी सगळं काम घरात ती एकटी करते, तुला काही सुद्धा कुठल्याच कामाला हात लावून देत नाही, तरी सुद्धा तू तिला तसं बोलते. आणि एखादी चूक, सुनानं केलेली चूक थोडं तरी पांघरून घालायला शिकावं ना सासूनं. आता मुलीकडून कितीतरी चुका होत असतात, लगेचच आई सगळ्या गल्लीत जाऊन सांगते का? मग सुनाकडून झालेली एखादी चूक गल्लीत जाऊन सांगायची काय गरज लगेच? हां म्हणली का? तुला बी लगेच सांगितलं का? तुला बी लगेच तिचंच खरं वाटतं? आई मला ही गोष्ट वहिनीनं नाही सांगितली, मला कळाली अशीच. मी कशाला गल्लीत सांगते? ती आली होती शेजारीने, तिला म्हणलं तेवढं. आई तुला मी एक शेवटचं सांगते, मला हे सगळं नाही आवडत. तुला जर वाटत असेल ना मी घरी सारखं सारखं यावं, तर तू वहिनीला असं बोलशील तर मी वापस कधीच घरी येणार नाही. वहिनीला पुढं वाटायला नको की ननंद आली की सासू मला असं बोलते. कोण काय मुदामून नसतंय करत. आता ती माझ्या संग चांगली राहिली तर मी बी राहीलच की तिच्या संग चांगली. आई प्रत्येकाला टेन्शन असतं. कुठेतरी माहेरी 4 दिवस सुखानं येऊन राहावं म्हणलं तर तू असं वहिनीसोबत गोंधळ घालत बसते. मग हे असलं मला नाही आवडत. मग मी इथून पुढे येणार नाही. तू एकदाच मला सांग, तू हे सगळं बंद करणार का नाही? बंद करणार नसशील तर तू जाणे आणि तुझी सून जाणे, रोज भांडण करत बसा. मला काय यायला सांगत जाऊ नको. बरं बाई बरं, तुझ्या मनासारखं सगळं आता होऊ दे. नाही इथून पुढं तिला काय बोलत. काय तिचं चुकलं तरी मीच गप्प बसते, तोंडाला कुलूप लावून घेते. आमच्यामध्ये एवढं चांगलं चाललेलं असताना आई तू मध्येच शी. नाही आता काय नाही म्हणे, तिला बी नाही काय म्हणेन. आपलं तुम्ही बी मैत्रिणीसारखं आनंदानं राहावा. मी बी आता तिच्या संग नीटनीटकं राहते. नाही काय म्हणत आता तिला. आई मला पण नाही का आवडत तुम्ही दोघींनी असं वाकडी तोंड एकमेकीला केलेले. अगं तू जर वहिनीसोबत चांगलं राहिली ना, वहिनी नक्की तुझ्यासोबत पण चांगलं राहील ग. ती खूप चांगली आहे, खरंच खूप चांगली आहे. आणि येत जा बाई 4-8 दिवसाला, पण जरा बरं वाटतंय तू आल्यावर. लेकराला घेऊन येत जा बरं, तसंच येत जाऊ नको. आई शेवटी सासूच्या हातात असतं ग की आपल्या घराला गोकुळ करायचं, कारण अंगण करायचं. हे बघ, कुण्या बी आईला घराचं गोकुळच व्हावं वाटत असते. प्रत्येक आईला एक ना एक दिवस सासू व्हायचंय. त्यामुळे प्रत्येकीनं आपल्या मुलीप्रमाणे सुनाच्या एखाद्या चुकावर पांघरून घालायला काय बिघडतं? सुनबाई तुला बी 1 गिलास शरबत करून आण ग, आणि मला थोडं सपक आण मग. हां असं बोलायचं कुठंतरी, म्हणजे मला माहेराला आल्यावर सुद्धा आनंद मिळेल.